अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ येथे पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला 55 लाख रुपयाच्या गुटख्यासह 1,01,74,750 रुपयांचा मुद्देमाल परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी जप्त केला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे। या कारवाईत 46,46,400 रुपयांचा 110 पोते हिरा पान मसाला, 10,56,000 रुपये किमतीचे रॉयल, 717 तंबाखूचे 50 पोते असा एकूण 57,02,400 रुपयांचा गुटखा, तर 42,50,000चे लहान मोठे 7 वाहने, 13 मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 1,01,74,750 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे। या प्रकरणी मुख्य आरोपी शोएब शाहिद काझी, शाहिद हुसेन पटेल व इतर 12 आरोपींविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी अधिक माहिती दिली आहे। मी परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शाहिद काझी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये, तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोथुळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला। यांच्यासोबतच या दोन जणांबरोबरच अजून 10 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल 717 तंबाखू असा अवैधरित्या बाळगला जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत। आम्ही यांच्याकडून एकूण गुटख्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण 1,01,74,750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून 12 आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत। सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल। जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील। धन्यवाद।